वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर आणि या दिवशी पार्टी आणि सेलिब्रेशनसाठी बाहेरून चिकन मागवण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने सिक्रेट मसाला वापरून हटके अशी चिकन मोगलाई घरच्या घरीच कशी बनवायची ते आज बघणार आहोत। पण समजा तुम्ही मटण प्रेमी आहात तर चिकन ऐवजी इथे मटण वापरून तुम्ही मटण मोगलाईचाही आस्वाद घेऊ शकता। रेसिपीला तर सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही या मावशी आणि भाचीच्या पूर्वजाच रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। सर्वप्रथम चिकनला मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी घेतला आहे अर्धा किलो चिकन, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि मिरची पावडर। इथे आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला असे कट दिले आहेत। त्यामध्ये ॲड करू 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद। आता मिरची पावडर ॲड करणार आहोत। 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून तिखट देसी मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट। हे सर्व इन्ग्रेडियंट घातल्यानंतर आपण हातानेच हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान प्रकारे चिकनला मॅरिनेट करून घेऊ। आता हे मॅरिनेट केल्यानंतर साधारणपणे 1 तास आपण झाकून ठेवणार आहोत। पण समजा तुम्हाला शक्य झालं तर रात्रभर हे चिकन मॅरिनेट करून ठेवा, ज्यामुळे मुरलेलं चिकन चवीला आणखी छान लागेल। हे बघा, अशा प्रकारे चिकनला कट दिल्यामुळे हा मसाला आतपर्यंत लागतो। आपण बघू शकतो हा मसाला अगदी सर्व बाजूने चिकनला लागलाय। आता 1 तास हे झाकून ठेवूया। इतर इन्ग्रेडियंट्समध्ये मॅरिनेटेड चिकन बरोबर लागणार आहे दही, कांदे, कोथिंबीर, सुक्या मिरच्या, गरम मसाल्याचे पदार्थ, बदाम, चारोळी, तूप, आलं, मिरची, केवडा इसेन्स आणि मीठ। आपला सिक्रेट मसाला कसा करायचा ते आता पाहूया। त्यासाठी घेऊ अर्धा टीस्पून धणे, अर्धा टीस्पून जिरं, 7-8 काळी मिरी, 2 लवंगा, 3 बेडगी मिरच्या, 8 बदाम, 1 टीस्पून चारोळी आणि पाव टीस्पून मीठ। इथे मीठ घालण्याचं कारण असं की मिठामुळे मिक्सरमध्ये मसाला छान बारीक वाटला जातो। मंद गॅसवर साधारणपणे 2 मिनिटांसाठी आपण हे परतून घ्यायचं आहे। हा सिक्रेट मसाला ॲड केल्यामुळे चिकन मोगलाईला मस्त सुगंध येतो। थोडासा धूर येईपर्यंत आपण हे मसाले भाजून घेणार आहोत। हा मसाला आत्ताच भाजताना इतका सुंदर सुगंध येतोय, आहा। बघायला गेलं तर हा मसालाच आपला हिरो इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे हा छान भाजून घ्यायचा आहे। आता 2 मिनिटं होऊन गेली आहेत। गॅस बंद करून हा मसाला थंड होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत पुढची कृती बघू। कढईमध्ये 1 कप तेल तापत ठेवू। आता पाव किलो किंवा साधारणपणे मध्यम आकाराचे 3 कांदे पातळ उभे काप करून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर हा तेलामध्ये आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। बिरिस्ता बनवण्यासाठी जसा आपण गोल्डन ब्राऊन हा फ्राय करून घेतो तसाच हा करायचा आहे। कांद्यामधलं सर्व पाणी निघून जाऊन मस्त क्रिस्पी बनावा यासाठी आपण हा अशा प्रकारे फ्राय करून घेत आहोत। हे आता आपण मीडियम हाय फ्लेमवर ठेवलं आहे। कांदा फ्राय करून साधारणपणे 2 मिनिटं आता होऊन गेली आहे। हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा आहे, त्यामुळे अजून साधारणपणे 2 मिनिट हा फ्राय करून घेऊ। आता आपण बघू शकतो हा कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। या स्टेजला आपण तेल निथळून हा बाहेर काढून घेऊ। तेल गरम असल्यामुळे हा कांदा बाहेर काढल्यावर सुद्धा फ्राय होत राहतो, त्यामुळे हा आता आपण बाहेर काढूया। हा कांदा आपण तेलात फ्राय करून घेतला आहे, त्यामुळे ह्यातलं तेल व्यवस्थित निथळूनच हा कांदा बाहेर काढायचा आहे। लक्षात ठेवा, आता आपण गॅस बंद केलेला आहे। नीट सर्व कांदा तेलामधून बाहेर काढू। तेलातून बाहेर काढल्यावर हा थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट बनवायची आहे। आपण सुरुवातीला जे मसाले भाजून घेतले होते ते आता थंड झाले आहेत, ते मिक्सरला वाटून घेऊ। आपला कांदा तेलात तळून होईपर्यंत हे मसाले व्यवस्थित थंड होतात। आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचे आहे। वाह, मसाल्याचा मस्त सुगंध येतोय।
हा मसाला छान बारीक वाटून झाला की त्यामध्ये आपण अर्धा कप दही ॲड करणार आहोत. आता दह्याबरोबर हा मसाला वाटून घेऊ. मस्त अशी दही मसाल्याची पेस्ट रेडी झालेली आहे. ही एका भांड्यात काढू आणि मग कांदा वाटून घ्यायचा आहे. हा तेलामध्ये फ्राय केलेला कांदा आता मिक्सरला वाटून घेऊ. या कांद्याची देखील बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. आपण बघू शकतो कांद्याची पेस्ट ही वाटून तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळू. मगाशी आपण ज्या तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतला होता त्यातलंच 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. गॅस बंदच ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप ॲड करू. इथे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही अमूल बटरचाही वापर करू शकता. लक्षात ठेवा इथे आपण गॅस चालू केलेला नाहीये. आधी सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊ आणि त्यानंतरच गॅस सुरू करायचा आहे. आपण हे जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते आता ह्यामध्ये ॲड करूया. अशा प्रकारे बनवलेलं चिकन मोगलाई रेस्टॉरंटपेक्षाही सुंदर चवीचं लागतं. त्यामुळे 31 डिसेंबरसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण ह्यामध्ये खडे मसाले ॲड करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 1 मसाला वेलची, दालचिनी, 4 मिरी, लवंग आणि वेलची. आपण जे दही आणि सिक्रेट मसाल्याचं वाटण केलं होतं ते आता ह्यामध्ये ॲड करूया. मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. हे सगळं छान मिक्स करून मग आपण गॅस सुरू करणार आहोत. हे आपण मंद गॅसवरच ठेवणार आहोत कारण यामध्ये दही आहे. जर गॅस मोठा ठेवला तर हे दही फाटू शकतं. अशा प्रकारे शिजण्यासाठी स्लो गॅसवरच आपण हे ठेवून देतोय. सुरुवातीला या चिकनला एक वाफ काढून घेऊ आणि त्यानंतर हे चांगलं ढवळून मिक्स करायचं आहे. हे झाकून ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ काढायची आहे. चिकन मुगलाई ही अशी रेसिपी आहे जी रोटी, पराठा, नान, चपाती, भात, जिरा राईस अशी कशासोबतही खाता येते आणि अतिशय टेस्टी लागते. ही चिकन मुगलाईची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि बघा याची चव जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाही. या चिकन मुगलाई सोबत रोटी खाण्याची मजा काही औरच. आणि हीच रोटीची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर हरियाली चिकन आणि रोटीच्या रेसिपीमध्ये आम्ही ती दिलेली आहे. ती वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून नक्की बघा. चिकन शिजायला ठेवल्यापासून आता 10 मिनिटं होऊन गेली आहेत. या स्टेजला दही व्यवस्थित शिजतं आणि तेलही मस्त सुटलंय. मगाशी जो कांदा आपण वाटून घेतला होता तो आता ह्यामध्ये ॲड करायचा आहे. अशा प्रकारे फ्राय केलेला कांदा वाटून घातल्यामुळे कांद्याचा गोडपणा ह्यामध्ये उतरतो आणि चिकन मुगलाईला छान चव येते. आता यामध्ये ॲड करणार आहोत 1 इंच उभं चिरलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. या सर्व गोष्टी ॲड करून झाल्या की ह्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेऊ. आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत. पाण्याची एवढी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. नंतर चिकनलाही पाणी सुटतं त्यामुळे आता आपण एवढंच पाणी ॲड करायचं आहे. आता यावर झाकण ठेवून साधारणपणे 10 मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवू. आता 10 मिनिटं होऊन गेली आहेत. आपण बघू शकतो चिकनला मस्त तवंग आलेला आहे आणि अगदी छान घमघमाट सुटलाय. चिकन मुगलाईला कलरही अगदी सुंदर आलेला आहे. चिकनही मस्त शिजलंय. आता आपण यामध्ये कसुरी मेथी ॲड करणार आहोत. 1 टीस्पून कसुरी मेथी गरम करून हाताने चुरून घ्यायची आहे. आता ॲड करू अर्धा टीस्पून गरम मसाला. कसुरी मेथी ॲड केल्यामुळे ढाबा स्टाईल चिकनचा आस्वाद घेता येतो. आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून केवडा इसेन्स घालणार आहोत. या केवडा इसेन्समुळे चिकन मुगलाईला मस्त स्वाद येतो. त्यामुळे जर तुमच्याकडे केवडा इसेन्स असेल तर मात्र नक्की घाला. हॉटेलमध्ये जास्त पैसे देऊन असं चिकन मागवण्यापेक्षा घरच्या घरी कमी पैशात अप्रतिम चवीचं आणि सोप्या पद्धतीने बनणारं हे चिकन मुगलाई तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आमची खात्री आहे ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघितली तर कायम चिकन अशाच प्रकारे बनवाल. हे चिकन 2 मिनिट झाकून शिजण्यासाठी ठेवू. 2 मिनिट होऊन गेली आहेत. आपण बघू शकतो चिकनला मस्त उकळी आली आहे. चिकन अगदी छान शिजलंय. चिकनचा इतका मस्त घमघमाट सुटलाय की पोटात कावळे ओरडायला लागले. चिकन मुगलाई तर खाण्यासाठी रेडी आहे. आम्ही तर आता लगेच टेस्ट करणार आहोत.
पण तुमचं काय? आता या मस्त बटर रोटी सोबत गरम गरम चिकन मोगलाईची चव चाखू. बघताय ना चिकन किती मस्त शिजलंय. सोबत थोडी ग्रेव्ही घेऊ आणि हे चाखून बघू. वा, एकदम मस्त झालंय. काय मग येत्या 31 डिसेंबरसाठी हा चिकन मोगलाईचा बेत कराल ना? आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्येही आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण पाहिजे असेल तर ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, त्यामुळे काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे. तसंच या रेसिपीचा आस्वाद इतरांनाही घेता यावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.